हे सगळंच गुलदस्त्यात आहे. पण झारखंडमधल्या सर्व पक्षांना, सर्व जनतेला जेव्हा बिहारपासून वेगळं व्हायचं होतं तेव्हा त्यांना कुठलं तरी प्रतीक लागलं, त्यांच्या अस्मितेचं प्रतीक. आणि ते प्रतीक बिरसा मुंडा सहजगत्या बनून गेलं. आज तुम्ही रांचीमध्ये जा, जमशेदपूरला जा, तुम्हाला बिरसा मुंडाचे अनेक पुतळे दिसतील. आणि चंद्रपूरमध्ये सुद्धा, महाराष्ट्रातल्या आदिवासी भागामध्ये बिरसा मुंडा हे नाव अन्य कुठल्याही महापुरुषाच्या आधी आणि अधिक आदराने घेतलं जातं, जे आपल्याला माहिती नसेल कदाचित असं नाव. हा अस्मिता हा जो मुद्दा आहे, हा कुठल्याही आयडिओलॉजीच्या, विचारधारेच्या केंद्रस्थानी असणं हे म्हणून मला आवश्यक वाटतं. एक दुसरं उदाहरण देतो, तामिळनाडू. CP रामस्वामी नायकरांनी, पेरियार यांनी जस्टिस पार्टीची जेव्हा स्थापना केली तेव्हा त्या पार्टीने सातत्याने स्वातंत्र्याला विरोध केला. अगदी 1947 सालापर्यंत पेरियार ब्रिटिश शासनाला असंच सांगत आले की तुम्ही भारत सोडून जाऊ नका. पेरियार यांच्या या सगळ्या भूमिकेमागची प्रेरणा ती एकमेव नसेल, पण एक निश्चित होती. ती म्हणजे तत्कालीन काँग्रेस पक्षामध्ये जो उच्चवर्णीयांनी डॉमिनेट केला होता, प्रभावित झालेला होता, पेरियारना स्थान नव्हतं. होतं, पण खूप दुय्यम होतं. एक दोनदा त्यांना अपमानही झेलावा लागला. जस्टिस पार्टीमागच्या प्रेरणा अनेक असल्या तरी त्यातली एक मोठी प्रेरणा हा व्यक्तिगत अपमानाचा डंख ही होती. त्याला नंतर इडिओलॉजीचं, विचारधारेचं अनेक आवरणं चढवण्यात आली. DMKचा जन्म हा त्यातनं झाला. DMKचे जे दोन आज प्रमुख फॅक्शन्स आलटून पालटून गेली 35 वर्ष राज्य करतायत, करुणानिधी किंवा जयललिता, या दोघांनाही पेरियार हे देवस्थानी आहेत. दोघांची पेरियारावरती सारखीच श्रद्धा आहे. पण या सगळ्या तमिळ अस्मितेचा उद्गाता पेरियार हे स्वतः तमिळ नव्हते, ते कन्नडिगा होते. आणि पण अस्मितेचं प्रतीक कुठलाही माणूस बनून कसा जाऊ शकतो याचं ते उत्तम उदाहरण आहे की जो माणूस स्वतः तमिळ नाही, तो सुद्धा तमिळ अस्मितेचं प्रतीक बनून गेला. आणि ती अस्मिता देखील त्यांनी इतकी काही लवचिक ठेवली की MGR सारखा मल्याळी माणूस किंवा जयललिता सारखी मैसूरची कन्नडिगा ही देखील त्या तमिळ अस्मितेचं प्रतीक सहजगत्या बनू शकले. पण कुठेतरी हा अस्मितेचा प्रश्न हा या सगळ्या राजकीय विचारधारांच्या, कुठल्याही जीवन विषयक तत्वज्ञानाच्या मुळाशी असणं हा फार आवश्यक आहे. झारखंडमध्ये अनेक ठिकाणी मला एक प्रतिक्रिया सार्वत्रिक आढळली होती. अनेक ठिकाणी मी ते बघितलं. अनेक समाजांना आज एकत्र यायला काही साधनच राहणार नाही. आज पश्चिम युरोपमध्ये जेव्हा व्हिसा रद्द झाला, युरोसारखं एक चलन सगळीकडे रूढ झालं, तिथं सुद्धा, आणि आता जेव्हा पूर्व युरोपीय देश त्यांच्यात सामील झाले आणि झपाट्याने नोकऱ्या बळकावू लागले, तेव्हा आता इंग्लंडसारख्या देशामध्ये आज पोलंडमधले इतके कामगार काम करत आहेत की पोलिश लोकांविरुद्ध तिथलं जनमत जागृत झालं आहे. फ्रान्ससारख्या देशामध्ये आज पूर्व युरोपियन लोक इतके आले, टर्किश लोक तर पूर्वी होते, पूर्व युरोपियन लोक इतके आले आहेत की त्यांच्याविरुद्ध जनमत आहे. हा अस्मितेचा प्रश्न हा जगातल्या प्रत्येक राष्ट्रात आहे. आपण फर्स्ट वर्ल्ड, सेकंड वर्ल्ड हे तर सर्व मान्य आहे. थर्ड वर्ल्ड, दुसऱ्या महायुद्धानंतर आपण सगळे मानतोच. फोर्थ वर्ल्ड म्हणून जी संकल्पना होती की मायनॉरिटीज, लॅपलँडमधले लोक, पोलर भागात राहणारे लोक, ऑस्ट्रेलियामधले ॲबोरिजिनीज,
या जशा मायनॉरिटीज आहेत, कॅनडा, USA मधले रेड इंडियन्स, या सगळ्यांपुढे अस्मितेचे प्रश्न आहेत आणि सगळ्या प्रगत राष्ट्रांपुढे देखील हा अस्मितेचा प्रश्न हा महत्त्वाचा बनलेला आहे की जागतिकीकरणाच्या रेट्यामध्ये आर्थिक गोष्टींकरता एकत्र येणं फायदेशीर आहे हे कळत असून सुद्धा ही अस्मिता कशी जपायची हा त्यांच्यापुढचा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे ज्या राजकीय विचारधारेच्या शोधात आपण आहोत किंवा शोधात आपण असावं असं आपल्याला वाटतं, त्या विचारधारेच्या मुळाशी कुठेतरी विकासाचा मुद्दा जसा हवा तसाच अस्मितेचा मुद्दा देखील असावा लागेल. त्याच्यानंतर मला असं वाटतं की या सगळ्या विचारांमध्ये, सगळ्या विचारधारांमध्ये एक प्रकारची लवचिकता असावी लागेल. लवचिकता अशा अर्थाने की आता कुठलीही विचारधारा दीर्घकाळपर्यंत खूप व्यापक समुदायाला भारून टाकणं मला अशक्य वाटते. आपल्या या जगातले सगळेच देश जवळपास हे उत्क्रांतीच्या वेगळ्या वेगळ्या टप्प्यांवरती आहेत. एकाच देशामधले विविध मानवी समुदाय हे सुद्धा उत्क्रांतीच्या वेगळ्या वेगळ्या टप्प्यांवरती आहेत. त्या सगळ्यांना सारखंच ॲप्लिकेबल होईल अशा प्रकारचं कुठलं वैचारिक संचित हे आपल्याला शोधूनही सापडणार नाही. पुन्हा एक प्रकारची लवचिकता, असं म्हणतात, एनी आयडिया इज डेंजरस वेन इट इज द ओनली आयडिया यू पजेस. त्यामुळे एक प्रकारची लवचिकता या विचारधारेत असावी लागेल. आणि तिसरा आणि शेवटचा मुद्दा जो मला मांडावासा वाटतो की जो या नव्या व्यापक तत्त्वज्ञानामध्ये असायला हवा, तो म्हणजे कुठेतरी मूल्यांचा मुद्दा, मूल्यव्यवस्थेचा मुद्दा. हा देखील आज जागतिक पातळीवरती एक अतिशय महत्त्वाचा असा इश्यू बनलेला आहे. डार्विनिझम सगळीकडे प्रचंड प्रभावी ठरला असला तरी अमेरिकेमधल्या निम्म्यापेक्षा अधिक विद्यापीठांमध्ये आज थिअरी ऑफ इव्होल्युशन ही मान्य झालेली नाही आहे. बिब्लिकल जी कॉन्सेप्ट होती तीच तिकडे आजही स्वीकारली गेली आहे. सॅम्युएल हंटिंग्टननी जेव्हा क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन लिहिलं तेव्हा हा मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित झाला होता की मुळातच पाश्चात्य संस्कृतीमध्ये काहीतरी वेगळेपण आहे. ते वेगळेपण नेमकं कशात आहे याचा शोध घ्यायचा जेव्हा जेव्हा प्रयत्न झाला आहे तेव्हा तेव्हा ही सगळी मंडळी आपल्या ख्रिश्चन धर्मापाशी येऊन पोचतात. ज्याला आपण आधुनिक म्हणतो अशा अनेक संकल्पनांच्या मुळाशी कुठेतरी हा ख्रिश्चनिटीचा वारसा पाश्चात्य समाजामध्ये आहे. ती सगळी संस्कृती त्याच्यावरती आधारित आहे आणि त्यामुळेच किंबहुना हा क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन हा त्यांना अटळ वाटतो. त्यांचं जे पुढचं पुस्तक आहे हू आर वी, त्याच्यामध्ये देखील त्यांनी आता अधिक खोलात शोध घेतलेला आहे की असं कुठलं तत्त्वज्ञान आहे की जे आपल्या सगळ्या अस्तित्वाला काही अर्थ देऊ शकेल, आपल्याला एकत्र बांधून ठेवू शकेल. आणि आज तरी पाश्चात्य समाजापुढे ख्रिश्चनिटीशिवाय असं दुसरं कुठलंच तत्त्वज्ञान त्यांना गवसलेलं नाही आहे. त्यांच्या जवळपास सगळ्या संकल्पना या कुठे ना कुठे बिब्लिकल कॉन्सेप्ट्स आहेत. लॉ हा शब्द आपण बायबलमध्ये प्रथम वाचतो, बिब्लिकल शब्द येतो. सिटी ऑन द वॉल, सिटी ऑन द वॉल ही बिब्लिकल कॉन्सेप्ट आहे. आदर्श समाजाचं स्वप्न, सगळी फिलॉसॉफी ऑफ प्रोग्रेस ज्याच्यातून आली ती बिब्लिकल आहे. त्यामुळे ज्या पाश्चात्य समाजाच्या धारणा या आपण आधुनिक धारणा म्हणून स्वीकारलेल्या आहेत त्या सर्व धारणांच्या मुळाशी कुठेतरी लॉ आणि ऑर्डर ह्याच्या देखील मुळाशी बिब्लिकल कॉन्सेप्ट्स आहेत. आणि त्यामुळे पाश्चात्य समाज सहज घेता सोडणार नाही. आणि कारण त्यांच्या जीवनाला अर्थपूर्णता लाभेल असं काहीतरी त्यांना हवं आहे आणि ते त्यांना त्यांच्या धर्मात सापडतं. हीच गोष्ट मुसलमान धर्माबद्दल आहे. हीच गोष्ट सगळ्या इस्लामिक राष्ट्रांमध्ये, इस्लामिक राष्ट्र तर राष्ट्रकल्पनेच्या खूपच पुढची आहेत, कारण मुळातच इस्लाम राष्ट्र या संकल्पनेच्या खूप पलीकडे गेलेला आहे इस्लामची संकल्पना. पण त्यांना देखील आपल्या सगळ्या अस्तित्वाला काहीतरी कुठेतरी उदात्ततेचा स्पर्श देईल, काहीतरी कुठेतरी अर्थपूर्णता देईल, आपण एखादा व्यापक अस्तित्वाचा अंश आहोत ही जाणीव निर्माण करेल, अशी धारणा ही कुठेतरी, याची भूक ही कुठेतरी सगळ्या समाजामध्ये मला सारखी दिसते. तेव्हा ज्या
एखाद्या आयडिओलॉजीचा आपण शोध घेतो आहोत, त्या आयडिओलॉजीमध्ये देखील हे 3 विशेष, प्रगती, विकास ही संकल्पना, अस्मिता ही संकल्पना आणि कुठला तरी मूल्यविचार अशा करतात की त्याचा संबंध एथिक्सशी आहे, त्याचा संबंध रिलिजॉसिटीशी आहे, स्पिरिच्युअलिटीशी आहे. तर या 3 संकल्पना या नव्या इडिओलॉजीच्या मुळाशी असाव्यात असं एक मला वाटतं. प्रत्यक्षात तसा शोध हा आपण करतो आहोत का हे सांगणं मुश्किल आहे. व्यक्तिगत पातळीवरती आपण करू शकू, काही प्रमाणात सामूहिक पातळीवरती करू शकू, पण आपल्या देशातले विविध प्रांत जर बघितले, एकाच प्रांतामधले विविध समाज, विविध रिजन्स जर बघितले, तर त्यांच्या उत्क्रांतीच्या पातळ्या इतक्या भिन्न आहेत की कुठलीही एक विचारधारा ही त्यांना आपल्याला सर्वंकष अशी स्वीकारता येणार नाही. पण जिथे जिथे शक्य असेल तिथे आपण तशा विचारधारेचा शोध घेत राहू हे निश्चित. धन्यवाद.